नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी, किती, कुणाला आणि कसे मिळणार आहेत याविषयी मी आज तुम्हाला माहिती या व्हिडिओमधून देणार नाही. या व्हिडिओमधून मी तुम्हाला माझं व्यक्तिगत मनोगत सांगणार आहे. दोन योजनेविषयी मी आज या व्हिडिओमधून बोलणार आहे आणि माहिती देणार आहे. पहिली योजना संजय गांधी निराधार योजना. ही योजना 1980 मध्ये लागू करण्यात आली आणि दुसरी योजना लाडकी बहीण योजना 2024 यासाठी अंमलात आली. या दोन्ही योजनेविषयी मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. याविषयी प्रत्येक दिव्यांगांनी बोलायला हवं, पण प्रत्येक दिव्यांग व्यक्ती बोलत नाही. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती बोलका झाला पाहिजे. स्वतःच्या समस्या दिव्यांगांना मांडता आल्या पाहिजे. जोपर्यंत तुम्ही लोक बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय आणि हक्क कधी मिळणार नाही. मी आज याविषयी का बोलत आहे? बघा मित्रांनो, आज तारीख 6 आहे. GR कधीचा आलेला आहे की 6 तारखेला दिव्यांगांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. अद्यावत कोणत्याही दिव्यांगांच्या खात्यामध्ये आजच्या तारखेला पेन्शन जमा झालेले नाही. ज्या योजनेला येऊन जवळजवळ 1-1.5 वर्ष झालेला आहे, त्या योजनेचे पैसे 4 नोव्हेंबरला जमा करण्यात आलेले आहेत. ती योजना म्हणजे लाडकी बहीण ही योजना आहे. तुम्हाला एक गोष्ट ठाऊकच असेल मित्रांनो, स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता निवडणुका होणार आहेत. याकरिता अधिक वोट कसं मिळवता येईल याकडे सध्या सरकारचं लक्ष आहे. दिव्यांग हा दिव्यांगच आहे, नाहीतरी तो निकामीच आहे. तो समाजाला पुरत नाही किंवा या घटकाकडून समाजाला कुठलीही अपेक्षा नसते आणि नाही. आणि सरकारला सुद्धा दिव्यांग लोकांशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाही. असं मी का बोलतो? एक व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल. तो 2 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. त्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे आणि त्या व्हिडिओमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते तुम्ही स्वतःच बघू शकता. महाराष्ट्र बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांचा तो व्हिडिओ आहे जो तुम्हाला शेवटी बघायला मिळेल. तर बघा मित्रांनो, स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर झालेल्या आहेत म्हणून सरकार जास्तीत जास्त वोट कसं मिळवता येईल याकडे लक्ष केंद्रित करत आहे आणि दिव्यांगांच्या बाबतीत दुर्लक्ष सरकार करत आहे. मागच्या महिन्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 ऐवजी 1,500 आलेत आणि कारण पण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की सरकारने काय कारण सांगितलेलं आहे. जरी तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तरी मी तुम्हाला सांगतो. बघा, सरकार काय कारण सांगतंय की या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे जे कागदपत्र आहेत ते पोर्टलवर अपलोड केले गेले नाही किंवा तहसील कार्यालयामध्ये मिळाले नाहीत किंवा ते आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही. म्हणून काही ठराविक लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळतील, उर्वरित लाभार्थ्यांना 1,500 मिळतील. हा प्रश्न वेगळा आहे. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळजवळ 5 ते 6,000 लाभार्थ्यांची नावे अपात्र करण्यात आलेली आहेत. ज्या लोकांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत अशा लोकांना सुद्धा अपात्र करण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेमध्ये पुरुषांनी लाभ घेतलेला आहे या योजनेचा. या पुरुषांविरोधात आजपर्यंत फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकार स्टेटमेंट देत आहे की आम्ही या लोकांवर कारवाई करू, पैसे वसुली आम्ही करणार, पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येक वेळा
हे लोक बोलत असतात, पण यांच्यावर अजून कारवाई करण्यात आलेली नाही. जो खरा दिव्यांग आहे त्याच्यावर अत्याचार अन्याय होत आहे. आणि ज्या महिला नाहीत, पुरुष आहेत, अशा पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि सरकार नेहमी सांगत असतं की संजय गांधी निराधार योजनेमध्ये बोगस दिव्यांग व्यक्ती आहेत. माझा एक प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे. दिव्यांगांचा सर्व जो काही डेटा आहे तो तुमच्याकडे अवेलेबल आहेच, मग तुम्ही सरकारी पातळीवर यावर कारवाई का करत नाही? आज ग्रामीण भागात दिव्यांग लोक आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागातच राहतात, पण या लाभार्थ्यांविषयी माहिती फक्त युट्यूबवर दिली जाते, ते पण आमच्यासारख्या युट्यूबर लोकांकडून दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचते. आणि शेतमजुरी करून दिवसाचे 300, 200, 250 रुपये एवढी रक्कम कमवणाऱ्या ज्या बायका असतात, या बायकांना सरकार महिन्याला 1500 रुपये देतं. आणि जो दिव्यांग बेडवर पडलेला आहे, बेरोजगार आहे, त्याच्या हाताला काम नाही, अशा लाभार्थ्यांवर अन्याय का होत आहे? अशा लाभार्थ्यांना वेळेवर पैसा का दिला जात नाही? असे लाभार्थी अपात्र का केले जातात? जेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपास सुरुवात व्हायची असते ना, त्यापूर्वी आदित्यताई तटकरे असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, ट्विटर हँडलवर याची अपडेट देतात. म्हणजे त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवर न्यूज मीडियामध्ये येऊन हे लोक चर्चा करतात. लाडक्या बहीण योजनेच्या महिलांना जो निधी वितरित करायचा आहे तो निधी अपुरा पडू नये याकरिता बैठकी घेतल्या जातात. आढावा बैठक बोलवली जाते, बैठकीमधून चर्चा केली जाते आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना पैसा वेळेवर दिला जातो. मग जे खरे दिव्यांग आहेत किंवा काम करू शकत नाहीत, जे गरजू लोक आहेत, अशा लोकांवर पैसा खर्च सरकार का करत नाही? हा माझा प्रश्न आहे. आणि बघा मित्रांनो, तुम्ही दिव्यांग आहात, मी पण एक दिव्यांगच आहे, पण तुमच्या आणि माझ्यामध्ये फरक एकच आहे. मी माझं वैयक्तिक मत मांडत असतो युट्यूब चॅनलवर, तुम्ही फक्त घरामध्ये बसून बोलत असता. ज्या ठिकाणी बोलण्याची तुम्हाला गरज आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही बोलत नाही. म्हणून हा अत्याचार या घटकावर होत आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती हा बोलका झाला पाहिजे. प्रत्येकाने आपली जागा काय आहे, आपण कोण आहोत, आपला अस्तित्व काय आहे, या गोष्टीवर जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला न्याय कधीही मिळणार नाही. मी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही आणि संजय गांधी निराधार योजनेच्या सपोर्ट मध्ये सुद्धा मी बोलत नाही, पण माझं एकच मत आहे, ज्या लोकांना खरोखर पैशाची योजनेची गरज आहे ना, अशा लोकांपर्यंत योजना जास्तीत जास्त पोहोचल्या पाहिजेत. आणि ज्या महिला शेतमजुरी करतात, या महिलांना सरकार 1500 रुपये देतं. कुठेतरी लाज वाटण्यासारखी ही गोष्ट आहे. जे ऑलरेडी कमवतात त्यांच्यावर पैसा खर्च आणि जे काहीच करत नाही अशा लोकांना सरळ योजनेतून बाद केलं जातं. UDID KYC नाही, अकाउंटशी मोबाईल नंबर लिंक नाही, आधार कार्ड मध्ये चुकीचा क्रमांक लिहिला गेला आहे, IFSC कोड स्पष्ट दिसत नाही. अरे किती कारण तुम्ही लोक देणार?
ज्या वेळेला निवडणूक व्हायची होती 2024ला, ज्या वेळेला महिलांनी फॉर्म भरले होते ना, ज्या महिलांनी 3 महिन्यानंतर फॉर्म अप्लाय केले त्यांना एकत्रित 3 महिन्याचे पैसे आले. ज्या महिलांनी 4 महिन्यानंतर फॉर्म भरलेले आहेत त्यांना 4 महिन्याचे एकत्रित पैसे आले. आणि दिव्यांगांनी वेळोवेळी डॉक्युमेंट्स देऊन केवायसी करून सुद्धा जर या लाभार्थ्यांना पैसे मिळत नसतील तर विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे दिव्यांग बांधवांनो. यावर तुमचं काय मत आहे माझे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. आणि जाता जाता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी येतील हे आल्यानंतरच कळणार. पण ज्या व्हिडिओ विषयी मी तुम्हाला बोललो होतो व्हिडिओच्या सुरुवातीला, तो व्हिडिओ तुम्ही आता बघू शकता. त्या व्हिडिओ मधून न्यूज मध्ये माहिती देण्यात आली की संजय गांधी नाही, लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आमच्या सूत्राकडून मिळालेली आहे सूचना. किती चुकीच्या सूचना या सूत्रांकडून या न्यूज वाल्यांना मिळते ते तुम्हीच बघा आणि तुम्हीच ठरवा मी योग्य बोलतोय का चुकीचं बोलतोय हे तुम्ही कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक दिव्यांग व्यक्ती हा बोलका झाला पाहिजे. जो बोलतो त्याची माती सुद्धा विकली जाते आणि जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही. या गोष्टी सगळ्या तुम्ही लक्षात ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. मी भेटतोय त्या नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत मला द्या रजा आणि हा व्हिडिओ बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.